मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलाच्या सेवा रस्त्यावर बुधवारी 15 जुलैला सकाळी धोकादायक रासायनिक ट्रक डाय मिथाइल सल्फेट वाहून नेणारा टँकर पलटी झाल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। मात्र सुदैवाने टँकरमधून कोणत्याही प्रकारची रासायनिक गळती झाली नाही, त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना, पर्यावरणीय हानी आणि जीविताचा धोका टळल्याने प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। मिळालेल्या माहितीनुसार गुजरातहून मुंबईच्या दिशेने डायमिथाइल सल्फेट हे अत्यंत विषारी औद्योगिक रसायन घेऊन जाणारा टँकर चारोटी उड्डाणपुलाच्या सेवा रस्त्यावर उभा होता। चालक टँकर मागे घेत असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेचा अचूक अंदाज न आल्याने टँकरचा तोल गेला आणि तो अचानक पलटी झाला। घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली। डायमिथाइल सल्फेट हे अत्यंत घातक रसायन असल्याने सुरुवातीला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। हे रसायन त्वचा, डोळे आणि श्वसन मार्गासाठी अत्यंत हानिकारक मानले जाते। त्यामुळे प्रशासनाने कोणताही धोका पत्करला नाही आणि तातडीने खबरदारीची उपाययोजना सुरू केली। घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील तसेच चारोटी मार्ग पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम पराड आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी तत्काळ गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी बंद करून परिसर सुरक्षित केला। तसेच नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। यानंतर संबंधित यंत्रणा, टँकर कंपनीचे प्रतिनिधी आणि क्रेनच्या साहाय्याने पलटी झालेला टँकर सुरक्षितपणे उचलण्याचे काम हाती घेण्यात आले। टँकरची तपासणी केल्यानंतर त्यामधून कोणतीही रासायनिक गळती झाली नसल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर टँकर हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली। या घटनेमुळे धोकादायक रसायने वाहून नेणाऱ्या वाहनांसाठी अधिक कठोर सुरक्षा उपाय, प्रशिक्षित चालक, वाहनांची नियमित तपासणी आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सज्ज ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे। राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारच्या रासायनिक वाहतुकी दरम्यान क्षणभराचा निष्काळजीपणाही मोठ्या दुर्घटनेस कारणीभूत ठरू शकतो, हे या घटनेतून स्पष्ट झाले। धोकादायक रसायनांची वाहतूक ही केवळ मालाची नव्हे तर हजारो नागरिकांच्या जीविताची जबाबदारी असते। चालकांची सतर्कता, वाहतुकीचे नियम आणि प्रशासनाची तात्काळ कृती यामुळे चारोटीतील संभाव्य भीषण दुर्घटना टळली। सुरक्षित वाहतूक ही जीवितहानी आणि पर्यावरण संरक्षणाची खरी हमी आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।